हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर आज आपण आहे ना 36 मापाचा बोटनेक ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे ब्लाऊज शिवणार आहोत। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग आणि त्या दोन दिवसानंतरच्या म्हणजे सेकंड पार्टमध्ये आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत। तर मी इथे फॅब्रिक घेतलेलं आहे, हे टपेटा सिल्क आहे आणि त्यावरती मी फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे। त्यानंतर मी इथे अस्तर घेतलंय, आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करूयात। नेहमी अस्तरवरती कटिंग करताना ना अस्तरला आधी इस्त्री करून घ्यायची। भले तुम्ही पेपरवरती जरी कटिंग केलं नाही तरी चालणार आहे, पण जेव्हा तुम्ही पेपरवरून अस्तरवरती कटिंग करणार आहात किंवा ड्राफ्टिंग करणार आहात तेव्हा तुम्हाला अस्तरला इस्त्री करून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग चांगलं येतं। आता तुमच्या ब्लाऊजची तयार उंची जी काही असेल पाठीमागून ती इथे मार्क करायची। तर माझी 14.5 आहे, तर मी 15.5 वरती मार्क केलं का 1 इंच शिलाई मार्जिन। शोल्डरला लाईन आखून घेतली। माझं तयार शोल्डर 15 आहे, त्याचं अर्ध केलं। तुमचं जे काही असेल म्हणजे 36 मापामध्ये नेहमीच 15 शोल्डर असेल असं नाही आहे, तर तुमचं जे काही असेल ते इथं त्याचं अर्ध करून टाकायचं आहे। त्यानंतर इथे मुंढ्याला आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे, तर तो 1.5 इंच किंवा 1 इंचापर्यंत द्यायचा। छोटी साईज असेल तर तुम्ही 1.5 इंच द्या, मोठी साईज असेल तर 1 इंच द्या। नेहमी लक्षात ठेवा शोल्डरला आधी उतार द्यायचा आणि त्यानंतर मुंढ्याचं मार्किंग करायचं। बऱ्याच जणींना ह्या गोष्टी माहिती नसतात, पूर्ण आधी मुंढ्याचं मार्किंग करतात आणि त्यानंतर शोल्डरला उतार देतात, तर तसं न करता ही पद्धत वापरायची। मुंढ्याची उंची मी 7 इंच घेतलेली आहे। सर्व 36 साईजसाठी तुम्ही 7 इंच घेतली तरी चालेल। आता इथे छातीचं माप मी टाकते, तर छातीचं माप आहे माझं चौथा भाग 9 इंच, पण आपण अर्धा इंच पुढे लूजिंग घेणार आहोत। तर मी 9.5 इंचावर मार्क केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथे कमरेचं मार्किंग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्हाला जर का पाठीमागच्या बाजूला टक्स द्यायचा असेल तर टक्ससाठी 1 इंच अजून वाढवा। आता इथे मी काय केलं, फॅब्रिक पेंटिंग आहे पाठीमागच्या बाजूला, टक्स टाकल्यानंतर ते आपलं डिझाईन जायला नको म्हणून मी टक्स टाकत नाही आहे। फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन मी दोन्ही जोडून घेतल्यात। आता आपण मुंढा जो मार्क केला होता ना तो छातीच्या लाईनवरती सरळ आपल्याला रेष आखून घ्यायची आणि पाठीमागच्या भागाच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे क्रॉस वगैरे असं काही नाही आहे, क्रॉस किती घ्यायचं वगैरे असं। आर्महोल कर्व घ्या सरळ सरळ आणि फिटिंग लाईनपर्यंत जाईल अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि मार्जिन लाईनवरती 1/2 इंच खाली जायचं आहे। या पद्धतीने आपण बघा मुंढ्याला आकार दिला आहे। तर हा झाला आपला पाठीमागचा भाग। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, गळा रुंदी ही नेहमी आपली शोल्डर पट्टीवर डिपेंड करते। तर मला तयार शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी आहे, मग त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं। म्हणजे काय, तर बाही जोडण्यासाठी आपला अर्धा इंच जाणार आहे, गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे। आता इथे मी कॅनव्हास वापरणार आहे, त्यामुळे मी फक्त बाही जोडण्यासाठी जेवढं शिलाई मार्जिन जाणार आहे तेवढंच मी इथे मार्क करते। मग मी काय केलं, 2.5 आणि अर्धा इंच असं 3 इंचावरती मुंड्याच्या बाजूने मार्क केलं। उरलेली माझी संपूर्ण गळारुंदी आहे। तर उरलेली जी काही गळारुंदी होती ती मी मार्क केली आणि पाठीमागची गळ्याची उंची मी साधारणतः 2.5 इंच तयार घेणार आहे, त्याप्रमाणे मी मार्किंग केलं। आता तुम्ही हे वाढवूसुद्धा शकता, 3-3.5 इंचापर्यंत गळ्याची उंची घेऊन जाऊ शकता। गळारुंदी ही तुमच्या शोल्डर पट्टीवर डिपेंड करते, त्यासाठी तुम्हाला तुमचं शोल्डर पूर्ण तयार किती आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। गळ्याला मी आकार दिला। आर्महोल कर्व वापरा, जेणेकरून तुमचे मुंढा आणि गळ्याचा आकार हे सगळे आकार ना व्यवस्थित येतील, त्यासाठी आर्महोल कर्वचा वापर करा। आता मी जे काही ड्राफ्टिंग केलं आहे ना ते मी कट करून घेते आहे। आता आपण समोरचा भाग जो आहे तो ड्राफ्ट करणार आहोत। तर पाठीमागचा भाग आहे असा ठेवून घ्यायचा आहे। हुक आहे पट्टीसाठी आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे नेहमीप्रमाणेच। आता जसं आहे तसं मी हे ड्राफ्ट करून घेते आहे। फक्त आपल्याला फिटिंगच्या बाजूला ड्राफ्ट नाही करायचे। तर आपण आता पाठीमागे जेवढी उंची घेतली आहे ना शिलाई मार्जिन ॲड करून, त्यापेक्षा अजून 1 इंच आपल्याला समोरच्या भागामध्ये उंची वाढवून घ्यायची। जसं तुम्ही पाहताय मी खाली 1 इंच उंची वाढवून घेतली आहे। गळारुंदीला मार्क करून घेतला आहे आणि आता इकडे शिलाई मार्जिन हुक आयपट्टीसाठी घेते। जर तुम्ही बॅक साईडला हुक आयपट्टी करणार असाल बॅक ओपन, तर मग तुम्ही हुक आयपट्टी बॅक साईडला शिलाई मार्जिन सोडू शकता। इथे पण सेम छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। ह्या पद्धतीने छातीला
बोटनेक ब्लाऊज असेल तर कंपल्सरी तुम्हाला लूजिंग द्यायचं आहे अर्धा इंच. आता आपण पाठीमागचा मुंढा जो ड्राफ्ट केला होता त्याला सरळ लाईन आखली आणि पाठीमागच्या मुंढ्याच्या आतमध्ये 1 इंच यायचं आहे आणि तीच लाईन आपल्याला शोल्डरला क्रॉसमध्ये मार्क करायची आणि मग आपल्याला इथे समोरच्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे, जेणेकरून नेक हा खूप सुंदर आणि परफेक्ट बसतो फिटिंगला. आता समोरचा गळा मी तयार 4 इंच घेते आहे, त्यामुळे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन 4.5 वरती मार्किंग केलं. वरती जेवढी गळारुंदी उरली होती तेवढीच खालीसुद्धा मी मार्क केली आहे आणि हा चौकोन तयार करून घेतला आणि ह्याला आकार द्यायचा. बोटनेकचा गोल गळ्याचा आकार द्या किंवा एनी अदर. आपण ह्यामध्ये थोडंसं वेगळं पॅटर्न बनवतो आहे, तर मी काय केलं 2 इंच खाली तिथे एक कट दिलेला आहे. आणि बघा वरच्या बाजूला मी तिथे बोटनेकचा आकार दिला आहे. सेम तुम्ही देऊ शकता, खाली कट द्यायची गरज नाही. आता आपण प्रिन्सेसचा आकार देऊयात. तर त्यासाठी तुम्हाला टक्स पॉईंट घेण्यासाठी शोल्डरपासून मी 10.5 इंचावर मार्क केलं आणि हुकाय पट्टीपासून मी 3.5 इंचावर मार्क केलं. हा मिळाला आपल्याला टक्स पॉईंट. आता जेवढा आपण 3.5 इंच घेतला होता त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं आहे आणि कमरेच्या भागावरती मार्क करायचं आहे. आता 36साठी आपल्याला मेन टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही 2 इंचाचा पण घेऊ शकता. आता इथे आपल्याला मुंढ्यामध्ये एक टक्स घ्यायचा आहे, ठीक आहे. तर मुंढ्यामध्ये टक्स घेताना काय करायचं, शोल्डरपासून समोरच्या मुंढ्याला 6 इंचावरती एक मार्क करायचं आणि ही लाईन आपल्याला मुंढ्याकडे आकार द्यायचा आहे. त्यानंतर हा जो मुंढ्यातला टक्स आहे साधारणतः अर्धा ते पाऊण इंच घ्यायचा. मी पाऊण इंच घेतलेला आहे, तुम्ही साधारणतः अर्धा ते पाऊण इंच घेऊ शकता. आणि ह्या पद्धतीने तो मध्यच्या म्हणजे टक्स पॉईंटपर्यंत जोडायचा. आणि त्यानंतर आपण देणार आहोत खालच्या बाजूला व्यवस्थितरित्या प्रिन्सेसचा आकार. सो हा आकार जेवढा तुम्ही व्यवस्थित द्याल ना तेवढा तुमच्या ब्लाऊजचा पफ छान येईल. सो अशा पद्धतीने हे ड्राफ्टिंग झालं आहे. आता कमरेचं मार्किंग, तुमची जी काही कंबर आहे त्यामध्ये तुम्ही जेवढा टक्स घेतला आहे तेवढं अधिक करायचं. तर मी 7.5 माझी कंबर होती, पुढे 2.5 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. सो तुम्ही जेवढा टक्स घेतला असेल त्याप्रमाणे ॲड करून 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. फिटिंग लाईन, मार्जिन लाईन आखून घेतली. आता पाठीमागचा आणि समोरचा भाग याचा आपल्याला इक्वल करायचं आहे ना फिटिंगच्या बाजूला. तर मग मी काय केलं, टक्स पॉईंट जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने फिटिंग लाईनच्या बाजूला क्रॉस लाईन आखली प्रिन्सेसची, जेणेकरून आपण पाठीमागच्या भागापेक्षा शिलाई मार्जिन घेऊन 1 इंच समोरच्या भागामध्ये उंची जास्त घेतली होती, तर ती मग साईड फिटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार. त्यामुळे मग मी ही मार्क केली. तर आता आपल्याला जे टक्स जाणार आहे त्यावरती मी मार्किंग केलं. सो अशा पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मी फिटिंगच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे दोन्ही भागाला, जेणेकरून आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करतो आहे, त्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिन पाहिजे, त्यामुळे मी हे वाढवलं आहे. तुम्ही जर पेपरवरती कटिंग करणार असाल तर हे वाढवायची गरज नाही आहे. हुकाय पट्टी आणि फिटिंगचा भाग वेगवेगळा जेव्हा कट होणार ना पेपरवरती, तर जेव्हा तुम्ही फॅब्रिकवरती अस्तरवरती ठेवणार ना ड्राफ्ट करण्यासाठी, तेव्हा हे जे शिलाई आपण देणार आहोत ना प्रिन्सेस कर्वला, तिथे तुम्ही शिलाई मार्जिन वाढून घेऊ शकता. तर मी ह्या पद्धतीने हे ड्राफ्टिंग करून झाल्यानंतर आता मी कटिंग करून घेते. तर समोरच्या मुंड्याचा आकार, साईडचा प्रिन्सेस कर्व, एकदम व्यवस्थित हा आकार कट करून घ्यायचा. मी इथे समोरचा गळा कट नाही करत आहे, कारण आपण ह्याला कॅनव्हास लावणार आहोत. तर अशा पद्धतीने पहा, समोरच्या मुंड्याचा आकारसुद्धा खूप छान येतो आणि हा पार्टसुद्धा सुंदर असा व्यवस्थित बसणार आहे. सो हे अस्तरचं फ्रंट आणि बॅकचं ड्राफ्टिंग झालेलं आहे.
आता हा आपण ब्लाऊज स्लीवलेस बनवतो आहे, त्यामुळे मी स्लीव्ज तुम्हाला इथे दाखवत नाही आहे. पण स्लीव्ज आपण जी नेहमी स्लीव्ज कटिंग करतो त्याच पद्धतीने तुम्ही याची स्लीव्ज कट करायची आहे. तर त्याचा व्हिडिओ जो आहे बाही कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देते, तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. आता मी इथं मेन फॅब्रिक घेतलं आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून हे पार्ट मी कट करून घेतले. फ्रंट आपण ओपन ठेवतो आहे, त्यामुळे बॅक साईडला बंद ठेवलं. तुम्ही जर का बॅक ओपन ठेवणार असाल तर फ्रंट साईडला फॅब्रिक कटिंग करताना बंद बाजूकडे कट करायचं. आता हे जे फॅब्रिक आहे ह्या फॅब्रिकला अजून जास्त छान लुक येण्यासाठी किंवा सुंदर असं फिनिशिंग येण्यासाठी मी इथे वापरते फ्युजिंग. आता हे फ्युजिंग तुम्ही विचाराल मला कुठे मिळतं, तर हे फ्युजिंग तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल, ऑफलाईन मार्केटमध्ये अजून मिळत नाही आहे. पण ॲमेझॉनवरती जर तुम्ही लायक्रा फ्युजिंग सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. ॲमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे. तर हे तुम्हाला एक 100 रुपये 150 रुपये मीटरच्या प्रमाणे तुम्हाला ते मिळेल. तर हे चिटकवताना काय करायचं आहे, त्याच्या एका बाजूला डॉटेड असतात, जसं आपल्या पेपर कॅनव्हासला शाईन असते तशी ह्याला आहे ना डॉट 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 असतात, खरबुडी असतं. तर ती बाजू आपल्याला फॅब्रिकच्या बाजूला ठेवायची उलट्या बाजूला आणि इस्त्रीने प्रेस करून घ्यायचं. छान कडक इस्त्री पाहिजे, म्हणजे ते छान चिकटलं जातं, जेणेकरून तुमच्या फॅब्रिकचा व्हॉल्यूम वाढतो. व्हॉल्यूम वाढतो म्हणजे काय, तर फॅब्रिक पातळ असेल ना तर त्याला एक छान असा दाटसरपणा येतो आणि फ्युजिंग लावल्यामुळे त्याचं फिनिशिंग अजून जास्त छान येतं. तर पाहू शकता मी फ्रंटच्या पार्टलासुद्धा मी फ्युजिंग लावून घेतलं आहे आणि बॅकच्या पार्टलासुद्धा फ्युजिंग लावून घेतलं आहे. आणि आपण अस्तर तर ऑलरेडी कटिंग केलेलं आहे, अस्तरसुद्धा आपण लावणार आहोत. तर याचं कटिंगचा तर हा पार्ट आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आणि याचा शिवणाचा भाग मी पुढच्या पार्टमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे पुढचा पार्ट पाहायला विसरू नका, कारण तो जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण याला आपण गळ्याला कटवर्क करणार आहोत आणि शिवाय कॅनव्हास वापरणार आहोत. तर त्याचं कटवर्क कसं कट करायचं इथूनपासून ते ब्लाऊज पूर्ण शिवण्यापर्यंत पूर्णतः तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमचा मिस नाही होणार. आणि हो, असेच छान छान व्हिडिओ पुढे येणार आहेत बोटनेक आणि सध्या ट्रेंडिंग जे कोणते ब्लाऊज आपले सुरू आहेत त्या सगळ्या ब्लाऊजचा ट्रेंड जो आहे तो तुमच्यापर्यंत मी माझ्या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा. बरं, आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही आहे, कारण मला माहिती आहे तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि कमेंट देखील करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पुढचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला आवडेल का, कारण याचा आपण एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. कारण ह्याला आपण प्रॉपर फिनिशिंग, एकदम प्रोफेशनल स्टाईल ह्याला फिनिशिंग आपण देतो आहे. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत. सो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला मैत्रिणींनो,